brought to you by Palvi Agrico. आता शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार, तेही मोबाईलच्या एका क्लिकवर. महाराष्ट्रात आम्ही पूर्ण त्यांना सपोर्ट करतोय आणि इथं झाड तुटू देणार नाही. अशी वेळ आली तर रात्री बेरात्री उठून इथे येऊ पण झाड तुटू देणार नाही. आपल्याच माणसाने आपल्यालाच फसवलं तर ती काय आपली म्हणायची काय. मग वेळ आली तर तुम्हाला पण कायदा दाखवू आम्ही. तुमचा एक कायदा असतो तसं जनतेचा पण एक कायदा असतो ना. उगाच नादाला लागू नका. नमस्कार, आपल्याबरोबर आहे सयाजी शिंदे, ज्यांनी नाशिकच्या तपोवनातल्या नागरिकांच्या आंदोलनाला सपोर्ट केला आहे. नेमकी काय भूमिका असणार सर? झाड तुटता कामा नये. नाशिककर हे पर्यावरणातले अतिशय जागरूक नागरिक आहेत. मी गेली 10 वर्ष त्यांचा अभ्यास केला, जवळनं बघितले. अतिशय कळकळीचे कार्यकर्ते आहेत तिथं आणि त्यांनी जी भूमिका घेतली त्यांना नाशिकमधल्या सगळ्या लोकांनी खरं सपोर्ट करायला पाहिजे. पण तो जरा कमी दिसतोय. महाराष्ट्रातले लोक करतात आहे, पण सह्याद्री देवराच्या वतीनं, माझ्या वैयक्तिक वतीनं महाराष्ट्रात आम्ही पूर्ण त्यांना सपोर्ट करतोय आणि इथं झाड तुटू देणार नाही. अशी वेळ आली तर रात्री बेरात्री उठून इथे येऊ पण झाड तुटू देणार नाही. सर, नेमकं पहिले जे सांगितलं गेलं की साधूग्रामसाठीचा प्रोजेक्ट आहे, नंतर सांगितलं गेलं की आम्ही फक्त जे झाडं झुडपं आहेत ते काढणार आहे, आणि आता मात्र टेंडर बाहेर आलेलं आहे. या सर्व एक प्रकाराकडे तुम्ही कसं बघताय? नाही, हे हिडन अजेंडा राबवता कामा नये. हे बघा, शेवटी तुम्ही शासन म्हणजे आपलीच माणसं आहेत ना. आपल्याच माणसाने आपल्यालाच फसवलं तर ती काय आपली म्हणायची काय. मग वेळ आली तर तुम्हाला पण कायदा दाखवू आम्ही. तुमचा एक कायदा असतो तसं जनतेचा पण एक कायदा असतो ना. उगाच नादाला लागू नका. तर पूर्ण महाराष्ट्रात तुम्ही सांगितली होती आकडेवारी की झाडं तोडले जात आहेत, पण कुठंतरी जे राज्य वृक्ष प्राधिकरण समिती आहे याची कुठंच परमिशन घेताना किंवा त्याचे डॉक्युमेंट जे आहेत ते फक्त रंगवले जातात कागद, पण प्रत्यक्षात कारवाई होताना दिसत नाहीये. नाही, आता कसं माहिती ना, आपण जर नीट अभ्यास केला तर लक्षात येतं की राष्ट्रीय वृक्ष कुठला आपला वड. सगळ्यात जास्त कोणी वडाला तोडले? शासन. रस्त्याच्या नावाखाली, इकडे नावाखाली. आणि तुम्ही ते वाचून बाजूला करता येत नाही का? आणि वड असं आहे की ते ट्रान्सप्लांट होणार झाड आहे. मी स्वतः 200 झाडं वाचून दाखवले, त्याचे प्रूफ घेऊन गेलोय. पण ते मी काही कॉन्ट्रॅक्टर नाही, मला काय त्याच्यात टक्केवरती इंटरेस्ट नाही, मला काही टेंडरमध्ये इंटरेस्ट नाही. पण मी परत सांगतो की हे वाचू शकतं का, पण ऐकत नाही. आपण भूमिका घ्यायची, आपण झाडांच्या बाजूला उभं राहायचं. आपल्याला हे आवडते, आपल्याला झाड आवडतं, आपल्याला जगणं आवडतं. ह्याच्या पुढे जगात काय नाही. सर, जे झाडं एकाच्या बदल्यात 10 झाडं लावण्याचा दावा केला जातो, काय तथ्य? तुम्ही महाराष्ट्रात फिरता आहात, पूर्ण भारतात काम चालू आहे, नेमकं काय तथ्य तुम्हाला दिसत आहे? ही पूर्णपणे गेल्या कित्येक वर्षापासून फसवणूक आहे. याच्या बदल्यात आम्ही हे करू, हे नेहमी स्वप्न दाखवली जातात आणि तसं केलं जातं. मुळात प्रत्येक जिल्ह्यात प्रत्येक नागरिकाने विचार केला की बाबा हे जे काम केलं, इतके पैसे घालवले, ते आहे का बरोबर, हे चेक करण्याचं, तपासण्याची यंत्रणाच नाही आपल्याला. त्यामुळे आपला देश सगळ्यात खड्ड्यात कुठं गेला असेल, ही तपासणारी यंत्रणा नसल्यामुळं. सर, शेवटचा प्रश्न, तुमचा एक अनुभव होता त्र्यंबकेश्वरचा, तो नेमका काय अनुभव होता? तुम्ही त्र्यंबकेश्वरला जे झाडं लावणार होते पण तो प्रोजेक्ट कॅन्सल केला, तो नेमका एक कटू अनुभव होता तुमचा. नेमका काय प्रकरण होतं ते? नाही, मला असं वाटतं की महाराष्ट्रातली सगळी देवस्थानं आहेत ना, तिथं जे अभिषेक करतात, त्या अभिषेक करणाऱ्या प्रत्येकाला एक रोप प्रसाद म्हणून द्यावं आणि लोक भक्तीनं ते लावतील. मुख्यमंत्र्यांना गेल्या 5 वर्षापासून मी सांगतोय की महाराष्ट्राची जी शिर्डी आहे, तुळजापूर आहे, महालक्ष्मी आहे, सिद्धिविनायक आहे, इथे जे अभिषेक करतात लोक ना, त्यांना एक रोप प्रसाद म्हणून द्या. मग तुम्ही आपलं फॉरेस्ट डिपार्टमेंटमध्ये इतके करोड घालून, इतकी नर्सरीवर पैसे घालून, इतक्या माणसांना जपून जे होणार नाही. आपल्याला भ्रष्टाचाराबद्दल बोलणं आहे का? नाही. आपल्याला तुमच्या खोटेपणाबद्दल बोलणं आहे का? नाही. आमचं म्हणणं आहे की हे भक्तिभावानं लावायला परमिशन द्या आणि ती यंत्रणा राबवा. साड्या देता, बांगड्या देता, लाडू देता, हे करता, ते काही दुसऱ्या दिवशी खराब होतं. पण श्रद्धेनं दाखवलं की हे झाड तुमचा प्रसाद आहे, त्यांनी खूप फरक पडेल. एवढी योजना राबवावी अशी मी 10 वर्षापासून विनंती करतो. हे होते सयाजी शिंदे, त्यांनी त्यांची भूमिका मांडलेली आहे. एक सजेशन पण दिलेलं आहे की देवस्थानांनी प्रसाद म्हणून झाडं द्यावी आणि त्यामुळे वृक्षांचं संवर्धन होईल. प्रवीण ठाकरे, नाशिक.